नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, तिबेटमध्ये एक झेन मठ असतो जिथे एक प्रसिद्ध गुरु रोज संध्याकाळी त्यांच्या शिष्यांना प्रवचन देत असत। एके दिवशी त्या आश्रमामध्ये एक मांजर येते आणि गुरूंचं प्रवचन सुरू असताना सगळ्या शिष्यांच्या अधूनमधून पळायला लागते आणि सगळे शिष्य डिस्टर्ब होतात, प्रवचनही डिस्टर्ब होतो। 2-3 दिवस हा प्रकार चालल्यानंतर गुरु शेवटी त्याच्या 2 शिष्यांना सांगतात की उद्या संध्याकाळी माझं प्रवचन सुरू व्हायच्या आधी त्या मांजरीला पकडा आणि समोर जे वडाचं झाड आहे त्याला बांधून ठेवा आणि माझं प्रवचन संपल्यानंतर तिला सोडून देत जा। त्याप्रमाणे शिष्य गुरूंचं प्रवचन सुरू होण्याआधी त्या मांजराला पकडतात आणि त्या झाडाला बांधतात आणि प्रवचन व्यवस्थित पार पाडतं। नंतर आश्रमामध्ये सगळ्यांना ही सवय लागते की गुरूंचं संध्याकाळी प्रवचन सुरू व्हायच्या आधी झाडाला मांजर बांधायची। गुरु पण आल्यानंतर बघत की मांजर झाडाला बांधली असेल त्यानंतर प्रवचन सुरू करत। काहीच महिन्यामध्ये गुरु वृद्ध झालेले असतात, वृद्धापकाळाने त्यांचं निधन होतं आणि जो सर्वात ज्येष्ठ शिष्य असतो त्याची गुरुपदावर नियुक्ती होते। पहिल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो प्रवचन करायला बसणार असतो त्यावेळेला तो पण आल्यानंतर बघतो तर त्याच्या इतर शिष्यांनी ती मांजर झाडाला बांधलेली असते आणि तो प्रवचन करायला सुरू करतो आणि ती प्रथा तशीच कंटिन्यू राहते। अजून 2-4 महिन्यानंतर ते मांजर काही कारणामुळे मृत होतं आणि मग त्या दिवशी मात्र आश्रमामध्ये हलकल्लोळ माजतो की आज संध्याकाळी गुरु जेव्हा प्रवचनाला बसतील तेव्हा झाडाच्या इथे काय बांधायचं। 3-4 शिष्य जे असतात ते त्याच्यावर बैठक घेतात आणि ठरवतात की आपली ही प्रथा तर मोडली जायला नको, आपण शेजारच्या गावात जाऊ आणि एक मांजर पकडून घेऊन येऊ। त्याप्रमाणे ते 4 शिष्य शेजारच्या गावात जातात, एक मांजर पकडून आणतात आणि गुरूंचं संध्याकाळचं प्रवचन सुरू व्हायच्या आधी ती मांजर झाडाला बांधतात। अशा प्रकारे ती प्रथा अव्याहतपणे कोणीही प्रश्न न विचारता आणि कोणीही शंका न काढता चालू राहते। आणि मित्रांनो, आजही त्या मठामध्ये तुम्ही गेलात तर गुरूंचं प्रवचन सुरू व्हायच्या आधी मांजर झाडाला बांधली जाते। मित्रांनो, काही लक्षात येतं का, आपल्या आजूबाजूला पण अशा अनेक निरुपद्रवी प्रथा वर्षानुवर्ष सुरू असतात। अशा अनेक झाडाला बांधलेल्या मांजरी आपल्याही घरात, संस्थेत, कंपनीत चालू असतील तर त्याच्याकडे डोळसपणे बघा आणि त्या प्रथा बंद करा। कसा वाटला मित्रांनो किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। असेच छान किस्से ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।